वन विभागात मोठा भ्रष्टाचार उघड. लाच घेताना 8 जण ACBच्या जाळ्यात. येवला वनपरिक्षेत्र कार्यालय हादरलं. 11,500 रुपयांची लाच आणि रंगे हात कारवाई. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यात गेल्या बऱ्याच दिवसापासून होत असलेल्या भ्रष्टाचार विरोधात ACB कडून धडक कारवायांचं सत्र. नाशिक जिल्ह्यातील येवला वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 8 जणांना ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहेगाव पाटोदा येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील सागाची झाडे तोडून विक्री करण्यासाठी वन विभागाकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र ही परवानगी मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी सापळा रचत कारवाई केली. दिनांक 19 मे 2026 रोजी आरोपींना तब्बल 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले. या कारवाईत वनपाल, वनरक्षक, कनिष्ठ लिपिक, वनमजूर तसेच 2 खासगी व्यक्तींचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. ACBच्या माहितीनुसार मुख्य आरोपींसाठी विविध रकमा वाटून घेण्यात येत होत्या. यामध्ये काही आरोपींनी थेट पैसे स्वीकारले तर काहींनी तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास ACB कडून करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती पूनम केदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली, तर पोलीस निरीक्षक प्रतिभा आबूज यांचे मार्गदर्शन लाभले. या घटनेमुळे येवला वन विभागात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनातही चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ ACBशी संपर्क साधावा. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड. अशाच ताज्या, वेगवान आणि निर्भीड बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्टला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत पाहत रहा 24x7 न्यूज रिपोर्ट.